मित्रांनो, आज आपण निफ्टीचं वीकली ॲनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, इथे निफ्टी 50चा 1 वीकचा चार्ट पॅटर्न लावला आहे आणि तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकतात आपण ज्याही लेवल डिस्कस केले आहे मार्केट त्यावर ॲक्युरेट काम करतं आहे. कन्फर्म करायचं असेल तर मागचा ॲनालिसिसचे व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकता. तिच्यामध्ये आपण दिलेली लेव्हल होती मित्रांनो की ह्या रजिस्टन्सच्या वरती कधी मार्केट आपल्याला जाताना दिसतंय तर आपण इथे नवीन बाईंग करणार आहोत. बिकॉज मागच्या टायमाला आपण जे डिस्कस केलं होतं की इथून मार्केटने एक रिजेक्शन घेतलेलं आहे. हा एक पुल बॅक पण असेल. जोपर्यंत लेवल ब्रेक होत नाही तोवर आपण इथे नवीन बाईंग करणार नाही. आणि आपण हा एक सपोर्ट दिलेला होता की युद्धही असलं तरी जोपर्यंत हा सपोर्ट इथून ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला जास्ती पॅनिक व्हायचं गरज नाहीये. लेवल ॲक्च्युली काम करता मित्रांनो. कधी तुम्ही लेवल टू लेवल काम करत राहिले तर तुम्हाला इतर कसली गरज पडणार नाही. न्यूज येते, मान्य आहे. न्यूजमुळे 1-2 दिवस मार्केटमध्ये त्या प्रकारचा ट्रेंड असू शकतो, पण ओव्हर पॅनिक झाली आहे का, ओव्हर बाईंग झाली का हे तुम्हाला कोण सांगणार आहे? या तुम्हाला लेवलच सांगणार आहे. आता एक मिनी लेवल आहे जी की ही आहे आणि मार्केट एक्झॅक्टली त्या लेवलच्या आसपास आलेलं आहे. आता ही लेवल कधी ब्रेक झाली तर आपल्याला इथे लाईफ टाईम हाय सुद्धा निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो मित्रांनो. पण मार्केट कधी लक्षात ठेवायचं, मार्केट वन वे जात नाही मित्रांनो. मार्केट हे झिगझॅग करत जातं. मग आता ही लेवल ब्रेक केली, एखादी कॅन्डल साईडवेज बनवून हिला ब्रेक करू शकतो. परत इथून पुलबॅक घेऊन मार्केट ह्या प्रकारे वरच्या साईडला जाऊ शकतं. व्ह्यू असणं एक वेगळी गोष्ट आहे, पण मार्केट त्या व्ह्यूपर्यंत पोचायला किती टाईम लागेल हे आपल्याला कॅन्डलस्टिक पॅटर्नच सांगणार आहे मित्रांनो. हे आपलं मोठ्या टाईम फ्रेमवर आपण याला चेक केला. तर आपण वन डेच्या टाईम फ्रेमवर चेकआउट करूया. तर मित्रांनो, इथे वन डेचा टाईम फ्रेम लावलेला आहे आणि तिथेही आपण ज्या लेवल डिस्कस केल्या आहे रेफरसाठी तुम्ही मागचा ॲनालिसिसचा व्हिडिओसुद्धा पाहू शकतात मित्रांनो. ही एक लेवल आहे आणि त्या लेवलला आता मार्केटने ब्रीच केलेलं आहे. चांगलं मोठी आपल्याला इथे कॅन्डल बनलेली दिसते. वरची लेवल कुठे कोणती राहणार आहे तर वरची लेवल या ठिकाणी आपल्याला ही पाहायला मिळू शकते वन डेच्या टाईम फ्रेमवर. आणि लास्ट लेवल आपला लाईफ टाईम हाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. कधी मार्केट खाली आलं तर मार्केट कुठपर्यंत येऊ शकतो मित्रांनो. पहिला सपोर्ट आपल्याला हा या ठिकाणी पाहायला मिळतो 24,000 ते 24,200चा. आणि मग त्याच्या खाली आलं तर अजून आपल्याला या ठिकाणी ही एक लेवल पाहायला मिळते आहे जी की असेल 23,700 ते 23,800ची. हे वन डे टाईम फ्रेमवर आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवायचं आहे. पण आता इंट्राडेमध्ये मला ट्रेड करायचं आहे. इंट्राडेसाठी माझ्या लेवल काय असणार आहे त्यासाठी आपल्याला 15 मिनिटाच्या चॅट पॅटर्नवर जावं लागेल. तर मित्रांनो, इथे आता आपण 15 मिनिटाच्या चॅट पॅटर्नवर आलेलो आहोत. तर सर्वात पहिले आपण आहे ना सपोर्ट आयडेंटिफाय करू. सपोर्टसाठी मित्रांनो सर्वात पहिले हा सपोर्ट आहे. आपल्याला हा एक झोन पाहायला मिळतोय. तो झोन आपल्याला एक सपोर्टसारखा काम करताना दिसणार आहे. याला कधी ब्रेक केलं तर पुढचा सपोर्ट आपल्याला या ठिकाणी हा पाहायला मिळतोय. पुढचा सपोर्ट आपल्याला या ठिकाणी हा पाहायला मिळतो आहे मित्रांनो. आता याच्याही कधी खाली मार्केट आलं तर थोडंसं आपल्याला मागे जाऊन सपोर्ट आयडेंटिफाय करावा लागेल. तो की मला या ठिकाणी हा पाहायला मिळतोय. आता ह्या सपोर्टच्या खाली कधी आला तर तुम्हाला माहिती आहे आपण टेलिग्राम चॅनलला लाईव्हमध्ये लेवल देत असतो त्या किती ॲक्युरेट काम करता. आता वरती कुठपर्यंत जाऊ शकतं तर सर्वात पहिले हे रजिस्टर आहे की जे प्रिव्हियस दिवसाला त्याने तिथून पुलबॅक घेतलेला होता, म्हणजे तिथून मार्केट खाली आलं होतं. आता पुढच्या लेवल काढण्यासाठी आपल्याला थोडासा चार्ट मिनिमाइज करून आहे ना चार्टवर आपल्याला मागे जावं लागेल. मागे का जावं लागेल मित्रांनो, कारण वरची प्राईस ॲक्शन या लेवलच्या वरती कधी बनली होती ते पाहण्यासाठी आपल्याला चार्टवर इथे मागे जावं लागणार आहे. तर मित्रांनो, आता आपण मागे आलो आणि तुम्ही पाहू शकतात एक्झॅक्टली लेवल आपल्याला एक इथे पाहायला मिळते की त्याने कधी ते रजिस्टन्स ब्रेक केलं तर इथे वरती जाऊ शकतं. त्यालाही कधी त्याने ब्रीच केलं तर पुढची लेवल आपल्यासाठी ही असू शकते आणि त्याच्या पुढची लेवल आपल्यासाठी या ठिकाणी ही असू शकते मित्रांनो. तर या प्रकारे मित्रांनो आपण इथे ना या लेवल लावून घ्यायच्या आहे आणि या लेवल लावल्यानंतर आपल्याला समजेल की आपल्याला कोणत्या लेवलच्यावरती बाय करायचं किंवा कोणत्या लेवलच्या खाली आपण सेल करून ठेवणार आहे. लेवल लावल्याशिवाय समजणार नाही. काही प्रश्न असले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकतात मित्रांनो. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.